विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बऱ्याच वेळास मुगाच्या डाळीपासून डाळ कांदा बनवताना डाळ जास्त शिजल्या जाते आणि ती फुटते. मग ती भाजी चांगली लागत नाही चवीला. तर कशा प्रकारे चांगला डाळ कांदा असं चविष्ट बनून तयार होईल, तर ती कृती आपण बघूया. जवळ-जवळ 2 वाटी मुगाची डाळ घेतली होती. साले असणारीच मुगाची डाळ घेतली होती मी आणि ही छान अशी 2 ते 3 तास अशी मुरत घातली होती आणि याच्यावरील जे साल आहे ती सर्व काढून घेतलेली आहेत मी. जाड तळाची कढई घेतली आणि कढईमध्ये असं 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. तेलामध्ये असं जिरं टाकून घ्यायचं 1 चम्मच. जिरं लगेच तडतडलं की हे 2 कांदे आहेत. 2 कांदे असे उभे-उभे चिरून घेतलेले आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतता 1 मिनिट झालेला आहे. 1 चम्मच लसूण आहे असं जाडसर भरडून घेतलेला आहे. लसूण टाकून घ्यायचा. कांदा हलकासा सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता हे टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो हिरवेगार आहेत. या भाजीमध्ये हिरवा टोमॅटो चवीला फार छान लागतो. तुम्हाला जर हिरवा टोमॅटो टाकून घ्यायचा नसेल, तर तुम्ही लाल टोमॅटो सुद्धा उपयोग करून घेऊ शकता. साधारण आकाराचे जवळ-जवळ 3 टोमॅटो उपयोगात घेतलेले आहेत मी भाजीसाठी. टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे चांगलं असं फिरून घ्यायचं आहे आणि फिरून झाल्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 मिनिट हे चांगला मऊसूत होईपर्यंत टोमॅटो शिजून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवर. जवळ-जवळ 4 मिनिट झालेले आहे. टोमॅटो छान असा मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये असे मसाले टाकून घ्यायचे आहेत. सर्वात आधी 1 चम्मच हळद, 2 चम्मच काश्मीरी लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच पावभाजी मसाला. सर्व मसाल्याचे चांगले फिरून घ्यायचे आहेत. भिजवलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आधी आपण टोमॅटो शिजताना मीठ टाकलं होतं. थोडंसं हिशोबाने मीठ टाकायचं. जवळ-जवळ 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं. बऱ्याच वेळा भाजीमध्ये जास्त पाणी टाकल्यामुळे आणि भाजी जास्त शिजल्यामुळे सुद्धा डाळ फुटल्या जाते आणि चव चांगली लागत नाही या डाळ कांद्याची. तर बेताणीच पाणी टाकायचं या डाळ कांद्यामध्ये. भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि एक 5 ते 7 मिनिट आपल्याला मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजून जवळ-जवळ 7 मिनिट झालेले आहे. बघा छान असे कडेने तेल पण सुटलेलं आहे. भाजी मस्त अशी शिजल्या गेलेली आहे. आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि गॅस बंद करून भाजी चांगल्या प्रकारे एन्जॉय करायची. आणि ही भाजीची रेसिपी, डाळ कांद्याची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.